बुलेटिनच्या सुरुवातीलाच निवडणुकांसंदर्भातली अतिशय मोठी बातमी आहे। राज्यातील नगराध्यक्ष पदाच्या 22 निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात। न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात। गेल्या 2 आठवड्यापासून जिथे प्रचाराचा धुरळा उडत होता तिथे अचानकपणे निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलंय। दरम्यान निवडणुकीच्या याच निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही आक्षेप घेतलेत। निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं आहे। माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत असंही मुख्यमंत्री म्हणाले। या संदर्भात आक्षेपांचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही। पण जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला आहे म्हणून पुढे ढकलता येत नाही। काही तर अशा प्रकारचे देखील आहेत त्या ठिकाणी। आता निलंग्याचं आपण उदाहरण घेतलं, काल संभाजी पाटील निलंगेकर माझ्याशी बोलले। निलंग्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली। एक कोणीतरी ज्याचा फॉर्म रद्द झाला होता तो कोर्टात गेला, कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला, तो काय ॲक्सेप्ट केला नाही। त्यामुळे मग ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पूर्ण वेळ मिळाला, परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला, प्रचाराचा पूर्ण वेळ मिळाला। आणि कोणीतरी पार्टी केलं होतं म्हणून या ठिकाणी निवडणूक पोस्टपोन करणं हे अतिशय चुकीचं आहे। अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे। पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत। आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय आहे, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे आणि आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता। त्यांचे श्रम, त्यांची मेहनत, या सगळ्या गोष्टी गेल्या वाया। आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे। आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं होतं। तर मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगावर नेमके काय आक्षेप घेतलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातूनही पाहूयात। तर निवडणूक आयोगानंच कायद्याचा चुकीचा अर्थ लावला असं फडणवीसांनी म्हटलंय। आयोगानं निवडणुका लावणीवर टाकणं चुकीचं असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। कोणीतरी कोर्टात गेलं म्हणून लगेच निवडणूक थांबवणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। निवडणूक आयोग कुठले कायदे काढतंय, कुणाचे सल्ले घेतंय? माझे वकील मित्र आणि माझा अभ्यास सांगतो हे चुकीचं घडतंय। आमचे आक्षेप निवडणूक आयोगाला लेखी स्वरूपात कळवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। नगर विकास विभागाचा यामध्ये संबंध नाही, आयोग पूर्णपणे स्वायत्त आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी कडाडून टीका केली आहे आणि त्यानंतर आता भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी सुरात सूर मिसळत आयोगावर टीका केलेली आहे। त्यांचं नेमकं काय म्हणणं आपण पाहूयात। नाही, बरोबर आहे की ज्या पद्धतीचं निवडणूक आयोगाने शेवटच्या अत्यंत 24 तास पूर्वी 48 तास पूर्वी असे निर्णय घ्यायचे हे अनाकलनीय आहे। खरं तर राज्य निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने निर्णय करणे योग्य नाही आहे। ते कुठल्या नियमात केलं, कुठल्या नियमात बसून केलं, त्याचा अभ्यास करावा लागेल। सर्व नागरिक, जनता, मतदार हे निवडणुकीला तयार असताना मतदार आता उद्या मतदान करायला जाणार आहे, अशा वेळी असे धक्के देणं काही योग्य नाही। कुठल्या नियमात त्यांनी हे केलं बघावे लागेल। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती योग्य आहे। अशा पद्धतीने निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही आहे। शेवटी निवडणूक आयोग हा अंतिम निर्णय आहे, परंतु याविषयी सकारात्मक विचार व्हायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी कायदेशीर अडचणी नाही आहेत त्या निवडणुका पुन्हा घ्यायला पाहिजेत।
तर या सगळ्या ठिकाणी उद्या मतदान होणार आहे आणि मतदानाच्या आदल्याच दिवशी अशा प्रकारे निवडणुका पुढे ढकलल्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच यावर आक्षेप घेतलाय। मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की उद्या निवडणुका आणि आज पुढे ढकलणं हे चूक आहे। कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय मला माहिती नाही, मात्र हे चुकीचं आहे। अशा प्रकारे निवडणुका पुढे ढकलता येत नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे निवडणूक आयोगावर पहिल्यांदाच गंभीर स्वरूपाचा आक्षेप घेतलेला आहे आणि निवडणूक आयोगासमोर काही प्रश्नही उपस्थित केलेले आहेत। तर निवडणूक आयोगाच्या या निर्णयासंदर्भात माझाचही काही सवाल आहेत, आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महत्त्वाचे 5 मुद्दे। 20 डिसेंबर पर्यंतही कोर्टाचे निकाल आले नाहीत तर नेमका आयोग काय करणार? दुसरा प्रश्न, निवडणुका लांबवलेल्या जागी नव्यानं कुणी कोर्टात गेलं तर काय करणार? तिसरा प्रश्न, मतदान पुढे ढकललेल्या जागांवर उमेदवारांच्या प्रचार खर्चामध्ये वाढ करणार का? चौथा सवाल, निवडणुका स्थगित केल्या तिथे नव्यानं उमेदवारी अर्ज करता येणार का? निवडणुकांचा असा बट्ट्याबोळ केल्यावर मतदार दोनदा मतदानाला जातील का? अगदी जनतेच्या मनातले हे प्रश्न आहेत आणि तेच माझानं उपस्थित केलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।